नमस्कार. आजच्या रूपमंत्रमध्ये मी रुपेश पाटील आपलं स्वागत करतो. मित्र हो, आपण आहोत ऐतिहासिक सावंतवाडी संस्थांच्या या इतिहासाच्या पानावर कोरल्या गेलेल्या जागेत. आज महापरिनिर्वाण दिन, विश्वरत्न, भारतरत्न, बोधिसत्व आणि 21व्या शतकातील सर्वोच्च बुद्धिसम्राट असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या जागेत आपण आहोत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे म्हणून या ठिकाणी अनेक समाज बांधव असतील किंवा विश्वातील बाबासाहेबांचे अनुयायी या ठिकाणी येऊन नतमस्तक होतात. साधारण 1935 साली सावंतवाडी संस्थानाच्या या जागेमध्ये एका खुनाच्या खटल्याच्या साठी डॉक्टर बाबासाहेब आले होते आणि बाबासाहेबांनी या संस्थानांचे जे राजे होते श्रीमंत बापूसाहेब महाराज यांना, राजेसाहेबांना उत्कृष्ट न्यायाधीश म्हणून या ठिकाणी पदवी बहाल केलेली होती. खऱ्या अर्थाने सावंतवाडी संस्थानाचं दस्तर खुद्द महात्मा गांधीजींनी सुद्धा रामराज्य असा उल्लेख केलेला आहे आणि तोच पायंडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा उत्कृष्ट न्यायाधीश म्हणून राजेसाहेबांना या ठिकाणी त्यांचं विशेषण देऊन त्यांचा सन्मान वाढवला होता. तर या ठिकाणी आपण रूपमंत्राच्या माध्यमातून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दोन दिग्गज कवींना आपण अनुभवणार आहोत. प्राचार्य सिद्धार्थ तांबे आणि कविवर्य विठ्ठल कदम यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. काव्यरूपाने आज आपण आदरांजली देणार आहोत आणि खऱ्या अर्थाने विश्वातील हे बहुआयामी व्यक्तिमत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या स्मृती दिनानिमित्त, महापरिनिर्वाण दिनानिमित्त रूपमंत्राच्या माध्यमातून आज आपण त्यांच्या विचारांचा जागर करणार. विश्ववंदनीय बाबासाहेबांना शब्दरूपी सलाम करण्यासाठी आपण ऐतिहासिक अशा सावंतवाडीच्या या स्मृतीस्थळावर आहोत. माझ्यासोबत आहेत दोन दिग्गज कविवर्य, सिंधुदुर्ग आणि एकूणच कोकणातील एक नाव, कविवर्य विठ्ठल कदम सर, जय भीम. आणि दुसरे प्राचार्य आरोंदा हायस्कूलचे कर्तव्यनिष्ठ असे प्राचार्य आणि आमचे स्नेही आणि एक चळवळीतले धगधगत एक नाव, अर्थात प्राचार्य तांबे सर, सिद्धार्थ तांबे सर. जय भीम सर. जय भीम. जय भीम. दोन्हीही कवी आहेत. अधिक वेळ न घेता मी प्रथमतः, आजचं युग हे डिजिटल युग आहे आणि डिजिटल युगामध्ये बाबासाहेबांचे विचार हे डिजिटली पोचवण्याचं काम करतायत ते कवी सिद्धार्थ कदम. आपण थेट जातो आहोत कदम सर. सिद्धार्थ तांबे. जय भीम सर. कविता मी 67व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने बाबासाहेबांना अभिवादन करताना, त्यांच्या स्मृतींना मोजक्या शब्दामध्ये अभिवादन करताना पासवर्ड ही माझी महत्त्वाची कविता या ठिकाणी सादर करतो, ज्या कवितेला अनेक रसिकांनी, चाहत्यांनी दाद दिलेली आहे. त्या कवितेतनं मी बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करतो. पासवर्ड. तू पासवर्ड केले जाते ज्याने लॉग इन, वंचितांचे अवकाश. क्या बात. तू पासवर्ड केले जाते ज्याने लॉग इन, वंचितांचे अवकाश. तू डिक्शनरी. तू डिक्शनरी या देशातील सार्वत्रिक प्रश्नांची उकल करणारी. क्या बात. तू डिक्शनरी या देशातील सार्वत्रिक प्रश्नांची उकल करणारी. तू पॉवरफुल अँटीव्हायरस. वा. क्या बात. तू पॉवरफुल अँटीव्हायरस. मानवतावादाचे जे करू पाहतात नष्ट प्रोग्रॅम, मानवतावादाचे जे करू पाहतात नष्ट प्रोग्रॅम, त्यांच्या समूळ उच्चाटनाचा तू प्रचंड कॅनव्हास. तू प्रचंड कॅनव्हास अखिल मानवतेचा, प्रबुद्ध भारताचा. तू प्रचंड कॅनव्हास अखिल मानवतेचा, प्रबुद्ध भारताचा. क्या बात आहे. आजच्या संगणक डिजिटल युगामध्ये परफेक्ट असं मूल्यमापन केलं आहे विचारांचं आणि बाबासाहेबांच्या या विचारांना सलाम करण्यासाठी रूपमंत्राचा हा छोटासा प्रयास आहे. मित्रांनो, असं म्हणतात की फुलांची कहाणी ही वसंतानं लिहिली, रात्रीची कहाणी ही ताऱ्यांनी लिहिली. आम्ही होणार नाही कोणाचे गुलाम, कारण आमच्या संसाराची कहाणी आमच्या बाबासाहेबांनी लिहिली. आणि म्हणूनच बाबासाहेबांना वाचणारा, बाबासाहेबांना अध्ययन करणारा व्यक्ती झुकत नाही, वाकत नाही आणि विकतसुद्धा घेता येत नाही. असेच एक विद्रोही विचारांचे कवी
ज्यांनी सावंतवाडीत आपल्या अध्यापन कौशल्याने बालमनावर अगदी प्राथमिक शाळेत ते मुख्याध्यापक आहेत, संस्कार टाकलेत ते विचारांचे, बुद्धांच्या विचारांचे, छत्रपतींच्या विचारांचे. ऐकूया कविवर्य विठ्ठल कदम सरांना. कवी विठ्ठल कदम सर यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर सरांची एक कन्यासुद्धा, जिचं नाव स्नेहा आहे, ती खूप सुंदर अशी कवयित्री आहे. तिची कविता कधीतरी आपण रूपमंत्रच्या माध्यमातून ऐकणारच आहोत, पण तत्पूर्वी बापाला ऐकूया स्नेहा कदमचे पिताश्री विठ्ठल कदम यांना. बुद्ध आमुचा सखा, क्या बात. बुद्ध आमचा सखा आमच्याशी आमच्या वेदनेवर बोलतो. बुद्ध आमचा सखा आमच्याशी आमच्या वेदनेवर बोलतो. दुःखाचे कारण आमच्या काळजावर कोरतो. दुःखाचे कारण आमच्या काळजावर कोरतो. बुद्ध आमचा सखा आमच्या सोबत चालतो. बुद्ध आमचा सखा आमच्या सोबत चालतो. वाटेवरच्या काट्यांची फुलेही तो बनवतो. वाटेवरच्या काट्यांची फुलेही तो बनवतो. बुद्ध आमचा सखा, बुद्ध आमचा सखा आमची लेखणी बनतो. बुद्ध आमचा सखा आमची लेखणी बनतो. सम्यक क्रांतीची बीजे आमच्या अक्षरात पेरतो. आमच्या अक्षरात पेरतो. बुद्ध आमचा सखा, बुद्ध आमचा सखा आमच्या डोळ्यात वसतो. वैराच्या या जगात मैत्रीभाव रुजवितो. मैत्रीभाव रुजवितो. बुद्ध आमचा सखा, बुद्ध आमचा सखा आमच्या देहात निसतो. बुद्ध आमचा सखा आमच्या देहात वसतो. गुदमरलेल्या काळजाचा निरंतर श्वास तो बनतो. गुदमरलेल्या काळजाचा निरंतर श्वास तो बनतो. बुद्ध आमचा सखा, बुद्ध आमचा सखा, बुद्ध आमचा सखा. नक्कीच बुद्धम शरणम गच्छामी असं आपण म्हणतो, आणि बुद्धांची ही शिकवण आपल्या कवितेच्या माध्यमातून समाजाला दिशा प्राप्त करून देण्यासाठी जे नेहमी तत्पर असतात ते कवी विठ्ठल कदम. बाबासाहेब असं म्हणतात की मी अशा धर्माला मानतो जो समता, बंधुता, स्वातंत्र्य देऊ शकतो. आणि म्हणूनच बाबासाहेबांचा विचार हा आजही आहे, उद्याही राहील. जोपर्यंत सूर्य, तारे, चंद्र आहेत, पृथ्वी आहे, जोपर्यंत मानव ही एकमेव जात शिल्लक आहे, तोपर्यंत बुद्धांचे, बाबासाहेबांचे विचार हे चिरकाल आहेत, चिरंतन आहेत. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि कोकणातील ज्यांच्या काव्यसंग्रहाने पूर्ण महाराष्ट्राला आणि बुद्धांच्या आणि बाबासाहेबांच्या अनुयायांना ज्यांनी एक वेगळ्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला, त्या सूर्योन्मुख शतकांच्या दिशेने या सरांच्या काव्यसंग्रहाला, तांबेसरांच्या काव्यसंग्रहाला तब्बल 4 पुरस्कार, मोठमोठे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. असे पुरस्कार प्राप्त कवी सिद्धार्थ तांबे आपल्याशी कवितेच्या माध्यमातून बोलतील. जय भीम सर. जय भीम. माझ्या कवितेचे बोल आहेत, माणूस म्हणून जगताना. क्या बात. भयान काळोखी काळात लेखण्यांतून उजळाव्यात क्रांती सन्मुख मशाली. क्या बात. भयान काळोखी काळात लेखण्यांतून उजळाव्यात क्रांती सन्मुख मशाली. डोळ्यांनी बरसावे अंगार होऊन कराव्यात प्रभेच्या सामर्थ्याने विचार शत्रूच्या गनिमी छावण्या उद्ध्वस्त. क्या बात. डोळ्यांनी बरसावे अंगार होऊन कराव्यात प्रभेच्या सामर्थ्याने विचार शत्रूच्या गनिमी छावण्या उद्ध्वस्त. आपण मानवतेचे पूजक, हिंसेचे असमर्थक, तरी आपला जीव मुठीत धरून जगायला भाग पाडते इथली परंपरा. आपण मानवतेचे पूजक, हिंसेचे असमर्थक, तरी आपला जीव मुठीत धरून जगायला भाग पाडते इथली परंपरा. आपल्या छावण्या सावरणे क्रमप्राप्त आहे दोस्तांनो. खरे. आपल्या छावण्या सावरणे क्रमप्राप्त आहे दोस्तांनो.
आता घोडे मैदान जर हवे ताब्यात, आता घोडे मैदान जर हवे ताब्यात, तर काबीज करावे लागतील त्यांचे गड आणि किल्ले. आता घोडे मैदान जर हवे ताब्यात, तर काबीज करावे लागतील त्यांचे गड आणि किल्ले. आरमार दल, नौदल, भूदल, नाहीतर असेच दमादमाने ते पाडत राहतील आपला एक एक मुर्दा. नाहीतर असेच दमादमाने ते पाडत राहतील आपला एक एक मुर्दा. आपण करत राहू निषेध, काळे झेंडे लॉंग मार्च. आपण करत राहू निषेध, काळे झेंडे लॉंग मार्च. ज्यांचा करतो आपण जय जयकार, ज्यांचा करतो आपण जय जयकार, राखावी त्यांची शान, त्यांच्या वचनांची आणि त्यागाची. तर उठा, तर उठा आता या स्वातंत्र्याचा उंचावून ध्वज. तर उठा आता या स्वातंत्र्याचा उंचावून ध्वज. समतेची ललकारी निनादू द्या नभांगणी. बंधुत्वाच्या रक्षेसाठी लोकशाहीचा चौथा खांब. बंधुत्वाच्या रक्षेसाठी लोकशाहीचा चौथा खांब मजबूत करा. माणूस जपा माणूस म्हणून जगताना, माणूस जपा माणूस म्हणून जगताना. जय भीम. जय भीम सर. नक्कीच माणूस म्हणून जगताना माणूस म्हणून जगा. खरोखरच बाबासाहेबांची शिकवण जी आहे ती समतेची आहे, ती ममतेची आहे. आणि तीच शिकवण घेऊन अनेक म्हणजे आपण असं म्हणतो की कधी काळी माझ्या समाज बांधवांना साधं पाणी सुद्धा कोणी देत नव्हतं. पाण्यापासून सुद्धा वंचित असलेला माझा समाज बांधव आज ताठ मानेनं उभा राहिला, तो संविधानानं. कारण आम्ही असं म्हणतो, हमारे हिंदू भाई हे गीते के वचन पे चलते हैं. हिंदू भाई गीता के वचन पे चलता है. हमारा ख्रिस्ती भाई बाइबल पर चलता है, तो हमारा मुस्लिम भाई कुरान पर चलता है. लेकिन दोस्तों हे पूरा म्हणूनच या ज्या संविधानाने आम्हाला माणूस म्हणून उभं केलं, त्या संविधानाचे खरे पाईक होण्याची पात्रता आमच्या अंगी यावी म्हणून आम्ही या काव्यरूपी आदरांजली बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी आयोजित केलेली आहे. आपण असं म्हणत असताना की या जगामध्ये जेव्हा जेव्हा सामाजिक क्रांतीचा इतिहास लिहिला जाईल, त्यात सामाजिक क्रांतीचे महामेरू म्हणून बाबासाहेबांचं नाव हे सर्वोच्च स्थानी असेल. अशा बाबासाहेबांना आज महापरिनिर्वाण दिनी शब्दरूपी उत्तरदायित्व म्हणून त्यांचं शब्दरूपी काव्यवाचन आपण करत आहोत रूपमंत्रच्या माध्यमातून. मी जातो आहे कवी विठ्ठल कदम सरांना. सरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर सरांना अनेक वर्ष कोकणातून म्हणजे अगदी बाबासाहेबांच्या प्रत्येक चळवळीमध्ये सरांचा सहभाग असतो. तांबे सरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर तांबे सरसुद्धा एक हाडाचे बाबासाहेबांचे अनुयायी आहेत. बाबासाहेबांचा सम्यकतेचा विचार, बाबासाहेबांचा बुद्धांचा विचार, धम्माचा विचार आजीवन जगतायत आणि आपल्या संपूर्ण व्यवस्थेला, शैक्षणिक व्यवस्था असेल, सामाजिक व्यवस्था असेल, त्या व्यवस्थेला बदलवण्याचं काम ते करतायत. ऐकूया कवी विठ्ठल कदम सरांना. मित्रहो, या भारतीय समाजाने स्त्रीला अस्पृश्य ठरवलं होतं, स्त्रीचं माणूसपण नाकारलं होतं. आणि या स्त्रियांच्या मानवतेसाठी, स्त्रियाला माणूस म्हणून उभं करण्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल आपल्या भारतीय संसदेत आणलं आणि या स्त्रियांना अस्तित्व देण्यासाठी लढा उभा केला. मात्र तो लढा अयशस्वी राहिल्यामुळे बाबासाहेबांनी आपल्या कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि स्त्रियांना आज भारतीय समाजामध्ये जे मानाचं स्थान आहे, जे ऐश्वर्य आहे, जे सुख आहे, ते केवळ आणि केवळ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी आणि त्यागातून आहे. यातूनच मी या आमच्या भगिनींना सांगू इच्छितोय, सौभाग्य तुझे, क्या बात, सौभाग्य तुझे तथागतानी तुला थेरी बनविले. सौभाग्य तुझे तथागतानी तुला थेरी बनविले. सौभाग्य तुझे तुकोबारायांनी तुला माऊली बनविले. सौभाग्य तुझे तुकोबारायांनी तुला माऊली बनविले.
सौभाग्य तुझे जिजाऊनी तुला चितेवरून उतरविले. सौभाग्य तुझे जिजाऊनी तुला चितेवरून उतरविले. सौभाग्य तुझे शिवरायानी तुला देवत्व बहाल केले. सौभाग्य तुझे शिवरायानी तुला मातृत्व बहाल केले. सौभाग्य तुझे फुले मायबापानी तुला शाळेत घातले. सौभाग्य तुझे भीमबाबांनी तुला माणूसपण दिले. सौभाग्य तुझे भीमबाबांनी तुला माणूसपण दिले. सौभाग्य तुझे कर्मवीराने तुला 2 हात दिले. सौभाग्य तुझे संविधानाने तुला आज नवे जग दिले. सौभाग्य तुझे संविधानाने आज तुला नवे जग दिले. सौभाग्य आज तुझे तुझ्या हाती आहे. सौभाग्य आज बुंद्याला बांधू नकोस, झाडाच्या बुंद्याला बांधू नकोस, झाडाच्या बुंद्याला बांधू नकोस, झाडाच्या बुंद्याला बांधू नकोस. जय भीम. जय भीम. नक्कीच अलीकडच्या काळामध्ये महिलांच्या ज्या शोषिक व्यवस्थेला एक वेगळी उंची, एक वेगळा आयाम देण्याचं काम ज्या क्रांतीज्योतींनी केलं, ज्या भीमरायांनी केलं, त्या भीमरायांच्या प्रति आपण त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली वाहतो आहोत. शेवटच्या कवितेसाठी मी तांबे सरांकडे जाईल. सिद्धार्थ तांबे. जय भीम सर. या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करणारी विश्व महामानव, काळाच्या ओलांडून सीमा पार करत चालला आहेस तू विश्वाचा अंतर्वर्तुळ. तुला घेऊन डोक्यावर दरवर्षी करतोय विक्रमी जल्लोष, होऊ द्या खर्च म्हणत. क्या बात. उडवतो फटाके, वाजवतो शिट्ट्या, नाचतो तालावर, हलकट जवानीच्या आवाज वाढव डीजे तुझ्या आईची. उडवतो फटाके, वाजवतो शिट्ट्या, नाचतो तालावर, हलकट जवानीच्या आवाज वाढव डीजे तुझ्या आईची. इथपर्यंत आम्ही चाललो आहोत मागे मागे. तुला डोक्यात घ्यावे की डोक्यावर, तुला डोक्यात घ्यावे की डोक्यावर याचे आले नाही भान. आणि तुझ्या नावाच्या तापत्या तव्यावर कोणीही भडव्याने भाजून घ्यावी आपल्या मतलबाची पोळी. इतक्या आम्ही बनलो भाग भांडवलाचे वाटेकरी. शासन करती जमात बना म्हणजे काय, नेमका एवढाच केलाय सध्या अभ्यास आम्ही. तुझी जयंती आम्ही होऊ देतो सर्वव्यापी. तुझी जयंती आम्ही होऊ देतो सर्वव्यापी. ते छापतायत मोठी छपी बॅनरवर आपली राष्ट्रव्यापी. ते छापतायत मोठी छबी बॅनरवर आपली राष्ट्रव्यापी. तुझ्या फोटोलाच टाळले त्यांनी आजकाल, तुझ्या फोटोलाच टाळले त्यांनी आजकाल. केवळ तुझी होऊ नये विटंबना एवढाच होता त्यांचा प्रामाणिक हेतू. हे युक्तिवादी स्पष्टीकरण. संसद ते युनोपर्यंत, संसद ते युनोपर्यंत तू मोडले आहेस सारे विश्वविक्रम. संसद ते युनोपर्यंत तू मोडले आहेस सारे विश्वविक्रम. आम्ही खरं तर करायला हवा तुझ्यासारखा हर एक विषयाचा सांगोपांग अभ्यास. तुझा अभ्यास करून रघुराम राजन चाललेत बँक ऑफ लंडनला. आम्ही चालायचं म्हणतोय तू दाखवलेल्या बोटाच्या इशाऱ्याशी समांतर. आम्ही चालायचं म्हणतोय तू दाखवलेल्या बोटाच्या इशाऱ्याशी समांतर. तुला मानून विद्यापीठ आता कुणाकडेच नाही मागणार मीठपीठ. आता कुणाकडेच नाही मागणार मीठपीठ. धन्यवाद सर. खरोखरच बाबासाहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर असं म्हणतात की जगात असा विद्वान झाला नाही, जगात असा विद्वान झाला नाही. इमानदार झालेत कैक, इमानदार झालेत कैक, पण असा इमान झाला नाही, असा इमान झाला नाही, असा इमान झाला नाही. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज बाबासाहेबांच्या विचारांना आपण शब्दरूपी सलाम केलेला आहे. या कवितेच्या माध्यमातून कवी विठ्ठल कदम सर आणि तांबे सरांचं रूपमंत्राच्या वतीने मी आभार मानतो. मी रुपेश पाटील, व्हिडिओ जर्नलिस्ट साबाजी परबसह रूपमंत्र.